नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 6 ऑगस्ट 2021. संध्याकाळचे 7:42 झालेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे आपण आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. आजच्या फिगर्स चेक करूया. टोटल क्रिप्टोकरन्सीज आहेत 11,175, 391 एक्सचेंजेस आहेत, $1.67 ट्रिलियन मार्केट कॅप आहे, $97.6 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे फक्त 24 तासांचा. बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे 45.9%, इथिरियमचा आहे 19.4%. टोटल मार्केट कॅप जर चेक केलं तर $1.67 ट्रिलियन आता आहे सगळ्या क्रिप्टोकरन्सीजचं मिळून. 5.10% मार्केटची व्हॅल्यू वाढलेली आहे, रादर 5.10% मार्केट वर आलेलं आहे गेल्या 24 तासांमध्ये. आपण पुढे वळूया, टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज चेक करूया. बिटकॉइन फर्स्ट रँकला $40,827, 6.42% वाढलाय फक्त 24 तासांमध्ये आणि 4.48% ग्रोथ आहे 7 दिवसांच्या मानाने. सेकंड रँकला इथिरियम $2,770, 0.18% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि 17.68% वाढलाय 7 दिवसांमध्ये. तिसऱ्या रँकला टेदर आहे $1, त्याच्यामध्ये स्टेबल कॉइन असल्यामुळे काही मुवमेंट नसते सहसा. बायनान्स कॉइन म्हणजे BNB आता आहे $336.67, 1.5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 8% वाढलाय 7 दिवसांमध्ये. कार्डेनो म्हणजे ADI आहे 5व्या नंबरला, $1.37 किंमत आहे, 0.06% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि 8.23% वाढलाय 7 वाढलाय. रिपल चेक केलं तर 6व्या नंबरला XRP टोकन $0.7298 आहे, म्हणजे 72 सेंट्सला म्हणू शकतो आपण. 1.5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 0.8% वाढलाय 7 दिवसांमध्ये. USD कॉइन म्हणजे सर्कल या कंपनीचा जो स्टेबल कॉइन आहे तो पण $1 आहे, काही मुवमेंट नाहीये हा स्टेबल कॉइन असल्यामुळे. 8व्या नंबरवरती आपला डोज कॉइन आहे, 20 सेंटला आता पोहोचलेला आहे डोज कॉइन, 1.13% वाढलाय 24 तासांमध्ये आणि तशी काही फार मुवमेंट नाहीये 7 दिवसांच्या मानाने. 9व्या नंबरवरती डॉट म्हणजे पोल्का डॉट आता आहे $19.73, जवळजवळ $19.20 आता पोहोचलाय, 4.12% वाढलाय 24 तासांमध्ये आणि लिटरली 34.15% वाढलाय फक्त 7 दिवसांमध्ये. युनिस्वॅप आता आहे $25, 3.92% वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि 26.6% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. आपले टॉप 10 बघून झालेले आहेत. आपण पटापट बातम्यांकडे वळूया. आज शुक्रवार आहे त्यामुळे आपले नॉर्मली आपण नोटीस केलंय की वीकेंडला आणि वीकेंडच्या आसपास सहसा जास्त बातम्या नसतात, त्यामुळे आय थिंक आपलं पटापट चेक करून सुद्धा होऊ शकतं आजचं. बिटकॉइन फिक्सेस दिस. नक्की काय फिक्स करतो बिटकॉइन? तर US इन्फ्रास्ट्रक्चर बिल वुड ऍड $250 बिलियन टू द डेट माउंटर. आता अमेरिकन गव्हर्नमेंट किंवा जवळजवळ जगातले सगळे डेव्हलप्ड कंट्रीज हे पूर्णपणे कर्जबाजारी आहेत, हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. तरी पण डेव्हलप्ड कंट्रीज आहेत आणि त्यांच्याकडे फायर पॉवर भरपूर आहे, सगळं आहे, त्यामुळे ते सगळं नीट चालू आहे, सुरळीत चालू आहे. प्लस जगातलं सगळे देश जे आहेत ते US डॉलर्सलाच बॅकअप म्हणून, रादर रिझर्व्ह म्हणून ठेवतात आणि बरेचसे ट्रेडिंग जे चालतं इंटरनॅशनल ते पण डॉलरमध्ये चालतं, त्यामुळे डॉलर आणि US तग धरून आहेत. पण ठीक आहे, आता कधी ना कधी या प्रॉब्लेमला सुद्धा सोल्युशन मिळालं पाहिजे आणि बिटकॉइन हे सॉल्व्ह करतं. बायनान्स टू रिस्ट्रिक्ट डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग फॉर हाँगकाँग युजर्स. तर बायनान्सने ऑलरेडी 3-4 देशांमध्ये बंद केलेलं आहे डेरिव्हेटिव्ह आणि आता त्यांनी हाँगकाँगसाठी सुद्धा थांबवलेलं आहे. बिटकॉइन मायनिंग बॅन इन चायना, अ गेम चेंजर फॉर इलेक्ट्रिक व्हेकल अडॉप्शन. तर मायनिंग वरती कम्प्लिटली बॅन आल्यामुळे आणि जवळजवळ 85% मायनिंग जगातलं चायनामध्ये होत होतं, त्यामुळे प्रचंड वीज वापरली जात होती. पण आता ते बंद झालेलं आहे, त्यामुळे जी एक्सेस वीज आहे ती इलेक्ट्रिक व्हेकल अडॉप्शन मध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे वापरण्यासाठी आणता येऊ शकतं. तसेच इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येऊ शकतं आणि रुरल एरियाजमध्ये जिकडे वीज नव्हती नीट पोहोचलेली तिथे सुद्धा पोहोचवता येऊ शकतं, असं माझं म्हणणं आहे. आणि ओव्हरऑल ही गोष्ट चांगली झालेली आहे. मायनिंगवरती चायनामध्ये जे काही बॅन आलेलं आहे किंवा जे काही चालू आहे त्याच्यामुळे मायनिंग सुद्धा डिस्ट्रीब्युटेड होतं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतायत मायनर्स चायनामधून निघून. बिटकॉइन इज द फ्युचर, युट्यूब स्टार KSI says. आता KSI नावाचा युट्यूब स्टार आहे आणि त्याचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे मध्यंतरी. त्याने सांगितलं जवळजवळ आय थिंक $9 मिलियन नुकसान झालंय मार्केट खाली आल्यामुळे. तरी सुद्धा त्याचं शेवटी हेच म्हणणं आहे की बिटकॉइन हाच फ्युचर आहे. लोकांनी जास्त डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग आणि फ्युचर्स ट्रेडिंग मध्ये जाऊन वाट लावून घेऊ नये असं त्याने सुद्धा म्हटलेलं आहे. पुढे वळूया. बिटकॉइन अँड इथिरियम हिट रेजिस्टन्स विथ $42,500 फ्लिप नीडेड फॉर BTC लॉंग. आता
यांची एवढी कॉम्प्लिकेटेड लँग्वेज कधी कधी वापरतात. साधीशी गोष्ट आहे. बिटकॉइन आणि इथिरियम दोघे सुद्धा टॉपच्या दिशेने जात होते, पण रेझिस्टन्स आता मध्ये आलेला आहे आणि तिथून परत मार्केट खाली आलेलं आहे. थोडक्यात एवढंच त्यांचं म्हणणं आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. ऑल राईट. सेनेटर हु रोट कॉन्ट्रोवर्शियल क्रिप्टो टॅक्स रूल प्रपोजेस मॉडेस्ट रिव्हिजन. तर ज्या सिनेटरनी अचानकपणे कुठेही काहीही चालू नसताना आणि कोणाला काही खबरबात नसताना अचानक क्रिप्टो टॅक्ससाठी एक टोटल अख्खा कायद्याचा मसुदा सादर केला आणि त्याच्या मागे शेवटी ट्रेजरी असल्याचं म्हणणं काही सिनेटर्सचं आहे. त्यातल्या काही लोकांचे इंटरव्ह्यूज सुद्धा आले होते आणि त्यांचं म्हणणं आहे की जेनेट येलन ही जी पूर्वी फेडरल रिझर्व्हची हेड होती ती आता ट्रेजरी हेड आहे आणि तिनेच काही ना काही हे बिल जे आहे क्रिप्टो टॅक्ससाठी ते सगळं तिने बनवून घेतलं आणि फक्त यांच्या मार्फत सादर करतायत. ते ठीक आहे, पण आता याच्यामध्ये ज्यांनी आधी सेनेटरनी जो मसुदा सादर केला होता किंवा जे ड्राफ्ट सादर केला होता त्याच्यामध्ये त्यांनी काही चेंजेस सादर करतायत किंवा सजेस्ट करतायत. इथर ऑप्शन्स ऍक्टिव्हिटी इन्क्रीजेस ॲज लंडन हार्ड फोर्क गोज लाईव्ह. ओके, तर लंडन हार्ड फोर्क म्हणजे जो एक हार्ड फोर्क होणार होता इथिरियममध्ये तो झालेला आहे आता ऑलरेडी आणि त्याच्यामुळेच बऱ्यापैकी मार्केट वर गेलेलं आहे. आणि आता नवीन जे ट्रेडिंगसाठी किंवा मग सेकंडरी जे ट्रेडिंग चालतं ऑप्शन्स ट्रेडिंग, तर त्याच्यामध्ये $50,000 सुद्धा इथिरियम जाऊ शकतो. याचे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लोक रेडी आहेत आणि ते पॉप्युलर आहे. सो जर इथिरियम $50,000 दिशेने गेला तर बिटकॉइन कुठे पोहोचेल याचा सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण बिटकॉइन आता हार्डली $64,000 पर्यंत जाऊन परत आलेला आहे, खाली $40,000 आसपास. आणि इथिरियम मॅक्झिमम आय थिंक $5,000 आसपास गेला होता आणि आता इथे $50,000 म्हणजे जवळजवळ 30 लाख रुपयापर्यंत इथिरियम जाण्याची शक्यता आहे आणि याच्यावरती सुद्धा लोक ट्रेडिंग करतायत. पुढे वळूया. जेनेट येलन हॅज बीन लॉबिंग अगेन्स्ट वायडन लुमिस टू मी क्रिप्टो अमेंडमेंट रिपोर्ट. तर जो क्रिप्टो लॉ सादर केला होता किंवा बिल सादर केलं होतं त्याच्यामध्ये काही चेंजेस सजेस्ट केले गेले आणि ते चेंजेस सजेस्ट केल्यानंतर एक नवीन अमेंडमेंट जे झालं तर त्या अमेंडमेंटच्या अगेन्स्ट ट्रेजरी सेक्रेटरी जेनेट येलन ज्या आहेत त्या त्यांच्या अगेन्स्ट लॉबिंग करतायत. म्हणजे त्यांना काही बदल नकोयत आणि ते बदल जर नाही झाले तर क्रिप्टो करन्सी बिझनेसेससाठी भरपूर त्रासदायक ठरणार आहे असं म्हणणं आहे लोकांचं. पुढे बघूया काय होतं ते. बायनान्स स्मार्ट चेन बीट्स इथिरियम बाय सम मेट्रिक्स थँक्स टू द लेटेस्ट गेमफाय क्रेज. तर गेमफाय क्रेज म्हणजे काय की गेम खेळा आणि त्याच्यामधून रिवॉर्ड जिंकून क्रिप्टो करन्सी मिळवा. तर हे बऱ्यापैकी बायनान्स स्मार्ट चेन वरती जास्त डेव्हलपमेंट झालेली आहे आणि त्यामुळे इथिरियमच्या पुढे सुद्धा बायनान्स स्मार्ट चेन थोडीशी त्या दिशेने पुढे गेलेली आहे. पण इथिरियम ऑफकोर्स सेकंड रँकची क्रिप्टो करन्सी आहे आणि खूप महाप्रचंड लेवलला त्याच्यामध्ये काम चालतंय. तर इथिरियमला ओव्हरटेक करणं एवढं सोपं नाहीये. पुढची न्यूज बघूया. व्हाईट हाऊस बॅक्स क्रिप्टो टॅक्स अमेंडमेंट एन्डॉर्सिंग प्रूफ ऑफ वर्क इन्फ्रास्ट्रक्चर बिल. तर आता प्रूफ ऑफ वर्कच्या अगेन्स्ट जी बडबड चालू होती चायनामध्ये की मायनिंग करू नका, मायनिंगमुळे एवढी वीज वाया जाते, असं होतं तसं होतं, बऱ्याच ठिकाणी कटकट चालू आहे. आणि आता अमेरिकेचा स्टँड हा नॉर्मली चायनाच्या ऑपोजिट असला पाहिजे म्हणून यांनी आता प्रूफ ऑफ वर्कच्या दिशेने वाटचाल केलेली आहे. आणि प्रूफ ऑफ वर्कच्या बाबतीत आता रिसेंटली यांचे ऑफिशियल्स वाईट साईड बोलत होते आणि आता मात्र त्यांनी प्रूफ ऑफ वर्कला सपोर्ट दिलेला आहे. थोडक्यात मायनिंगला थम्स अप आहे अमेरिकेमध्ये आणि फक्त रिपोर्टिंगचे काहीतरी किचकट नियम फक्त त्यांनी काढू नये म्हणजे कमवलं, म्हणजे सगळेजण मायनिंग करायला तिथे जाऊन मोकळे. पुढच्या न्यूजकडे वळूया. अबखाझिया शट्स डाऊन 2 क्रिप्टो फार्म्स सीजेस मायनिंग हार्डवेअर. आता अबखाझिया हे असा देश आहे, एकदम छोटासा देश आहे रशियाच्या जवळचा आणि त्यांच्याकडे विजेचं वीज प्रोडक्शन किंवा वीज जास्त बनत नाही आणि त्यामुळे त्यांनी रशियाला सुद्धा जाऊन रिक्वेस्ट केली होती की बाबा आम्हाला तुमच्याकडून काहीतरी वीज विका आम्हाला, म्हणजे आम्ही मायनिंगला सपोर्ट करू शकतो. पण ते नाही झालं आणि अजूनपर्यंत सुद्धा मला असं वाटतंय की अजूनही ते नीट झालेलं नाहीये. म्हणजे त्यांच्याकडे विजेची कमी आहे आणि त्यामुळे यांनी हे मायनिंगला काहीतरी त्यांनी आळा घातलेला आहे. फक्त 2 मायनिंग फार्म्सला थांबवलंय. पुढे वळूया. हुओबी स्टेबल कॉइन इश्युअर पब्लिशेस अटेस्टेशन रिपोर्ट्स टाईड टू HUSD रिझर्व्ह बॅकिंग. तर थोडक्यात काय, आता जेवढे पण स्टेबल कॉइन इश्यू केलेले लोक आहेत, कंपन्या आहेत, ते सगळे जण आमच्या स्टेबल कॉइनच्या मागे आम्ही कसा 100% रिझर्व्ह मेंटेन केलेला आहे हे एक्सप्लेन करायच्या मागे लागलेले आहेत. कारण सगळ्या दिशेंनी रेग्युलेटर्स त्यांच्यावरती अटॅक करण्यासाठी पुढे येत आहेत हे त्यांना क्लिअरली कळतंय. आपण पुढच्या बातमीकडे वळूया. There's 30 Doge-like tokens today. New Daddy Doge jumps 57% this week. Promises to be first in space. आता
याला काय म्हणावं मला समजत नाही, कारण मेम कॉइन जे आपण म्हणतो की जोक्स म्हणून तयार केलेले काही कॉइन्स होते, जसं डोज कॉइन होता, तर ते कॉइन सुद्धा आता या लेवलला पोहोचलेले आहेत की लोकांना त्यांनी मिलियनियर्स बनवलेलं आहे आणि बऱ्याच जणांना भिकारी सुद्धा बनवलेला आहे, चुकीच्या वेळी एंट्री मारून चुकीच्या वेळी एक्झिट केल्यामुळे. तर त्याच्याबद्दल फार काही बोलण्यासारखं नाहीये, पण डोज सारखे बरेचसे आलेले आहेत, जसं शिबा इनू आलेला आहे, त्याला शिबा म्हणतात कारण डोज कॉइन वरती जो चेहरा आहे डॉगचा, त्या डॉगच्या ब्रीडचं नाव शिबा इनू आहे आणि यांनी शिबा कॉइन सुद्धा लॉन्च केलाय. त्यानंतर बेबी डोज आला होता आणि असे बरेच आलेत. आणि आता मात्र यांनी डॅडी डोज लॉन्च केलाय कोणीतरी आणि 57% ग्रोथ झालेली आहे त्याच्यामध्ये. सो दिस इज ऑल जोक्स. सांभाळून राहा, अशा टोकन्स मध्ये सहसा इन्व्हेस्टमेंट करू नका कुठल्याही बाबतीत. खूप अभ्यासपूर्वक नंतर अनालिसिस करून आणि मग एक्सपर्ट्सचं ओपिनियन घेऊन फायनान्शियल प्लॅनिंग करून मगच तुम्ही काही ना काही करा. उगाच घाई गडबडीत कुठले डिसिजन्स घेऊ नका. डिमांड फॉर क्रिप्टो अनालिटिक्स कंटिन्यूज ॲज मसारी रेजेस $21 million. तर क्रिप्टो अनालिटिक्स म्हणजे आता भरपूर जेवढे पण एन्फोर्समेंट डायरेक्टरेट्स आहेत किंवा मग जेवढे पण रेग्युलेटर्स आहेत, तसंच काही एक्सचेंजेस आहेत आणि जे ग्रुप ऑफ एक्सचेंजेस किंवा मग कन्सोर्टियम्स जे तयार होतात, तर ते सगळे लोक मिळून क्रिप्टो करन्सीज किंवा ब्लॉकचेनच्या अनालिसिससाठी सुद्धा स्वतःहून इन्व्हेस्टमेंट करतायत. कारण काय की आम्ही रेग्युलेटेड मार्केटच्या दिशेने जर यांना जायचं असेल तर हे सगळ्या गोष्टी त्यांना दाखवाव्या लागतात की कुठून काय होतं आहे. आणि त्याच ठिकाणी मसारी आणि हे सगळ्या टाईपच्या कंपन्या ज्या आहेत, जसं चेन अनालिसिस झालं, या कंपन्यांना फंडिंग मिळतं आणि त्या पुढे जात आहेत. न्यू ड्राफ्ट लॉ इन उरुग्वे कुड लिगलाइज क्रिप्टो ॲज अ पेमेंट मेथड. आता ही बातमी आपण काल छान प्रकारे वाचलेली आहे आणि त्याच्या आधी सुद्धा एकदा वाचलेली आहे, त्यामुळे ही स्किप करून आपण पुढे वळूया. ओके. सायफर ट्रेस अनाउन्सेस एनहान्स्ड मोनेरो ट्रेसिंग केपेबिलिटीज फॉर गव्हर्नमेंट्स. आत्ताच आपण एक अनालिटिक्स मधली बातमी वाचली होती, ही जाऊ द्या, ही बघा इथे, क्रिप्टो अनालिटिक्स साठी डिमांड वाढतंय आणि इथे लगेच सायफर ट्रेस नावाची कंपनी आहे, त्यांनी सांगितलंय की आम्ही मोनेरोला सुद्धा आम्ही ट्रेस करून तुम्हाला रिपोर्टिंग देऊ शकतो. आणि मोनेरो इज फेमस फॉर बीइंग प्रायव्हसी सेंट्रिक कॉइन, म्हणजे मोनेरोमध्ये रिंग सिग्नेचर्स वापरलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं की ट्रान्झॅक्शन्स कोणी कोणाशी केलेत आणि किती अमाऊंट कुठून कुठे गेलेले आहेत हे सहसा कळत नाही. पण त्याच्यावरही या लोकांनी तोडगा काढलेला आहे, सायफर ट्रेस या कंपनीने. आणि गव्हर्नमेंट्सला ते मोनेरोमध्ये काय काय ट्रेडिंग कुठे होतंय किंवा कुठल्या क्रिमिनल्सने जर मोनेरो वापरले असतील तर त्याच्यामध्ये आय थिंक ते हेल्प करणार आहेत. आता आजच्या एपिसोडला पूर्णविराम घेण्याच्या आधी एकदा फक्त coinmarketcap.com ला जाऊन रिफ्रेश करूया. रिफ्रेश झालेला आहे. 6 ऑगस्ट 2021 संध्याकाळी 7:56 बिटकॉइन होता $40,715. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा आजच्या एपिसोडमधून निरोप घेतो. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया क्रिप्टो करन्सी जगतातल्या बातम्यांसह आणि coinmarketcap.com म्हणजेच थोडक्यात मार्केटमध्ये काय घडलेलं आहे, काय मुवमेंट झालेले आहेत ते चेक करण्यासाठी. तोपर्यंत मी निरोप घेतो. बाय द डिप्स गाईज अँड हॉडल. बाय.